त्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे विधानसभेच्या. आणि खरं म्हणजे काल निवडणूक आयोगाने 2 ठिकाणच्या निवडणुका जाहीर केल्या. तेव्हाच महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करायला हवी होती, परंतु महाराष्ट्र गव्हर्मेंट थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यांनी अधिक वेळ मागितलेली असणार, म्हणून दिवाळीनंतर ही निवडणूक व्हावी असं त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. तरी निवडणूक होणारच आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार 100% येणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण हे आत्ताचं सरकार हे खऱ्या अर्थानं आत्ता असलेलं सरकार हे खऱ्या अर्थानं वैधानिक सरकारच नाही आहे. ज्या पद्धतीने फाडाफोड करून सरकार निर्माण केलं गेलेलं आहे, खरं म्हणजे ज्यांना पक्ष बदलायचा आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जेव्हा पक्ष बदलतात तेव्हाच निवडणूक घ्यायला हवी होती. ती न घेताना अशा रीतीचं सरकार बनवणं हे अतिशय चुकीचं होतं. आणि ज्या पद्धतीने पैशाचे व्यवहार होऊन सरकार बनलेलं आहे ते लोकांना मान्य नाही. परंतु वेगवेगळ्या तऱ्हेच्या स्कीम जाहीर करून कुठेतरी समाज आपल्याबरोबर येतोय का यासाठी ते अधिक वेळ काढू इच्छितात, परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी आपली जी नाराजी आहे, आत्ता जे सरकार युतीचं सरकार आहे त्याच्याबद्दलची पूर्णपणे लोकांच्या समोर ठेवलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या वेळेला 48 एकूण लोकसभेच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार दिला गेला नाही. मुस्लिम समाजाला थोडीशी नाराजी पण होती, परंतु त्यावेळेला आम्ही लोकांना समजावून सांगितलं की आत्ता नाराजी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आत्ताच्या घडीला मोदींना हटवणं हाच आपला उद्देश आहे आणि त्याचा त्या दिशेनं प्रयत्न करून मोदींना हटवण्याच्यासाठी म्हणून मुसलमानांनी मोठ्या प्रमाणामध्ये याला मतदान केलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आघाडीला मतदान केलं. मुसलमानांनी जवळजवळ 90% वर मुस्लिम समाजाने आघाडीला मतदान केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेऊन आघाडीने एका बाजूला मधल्या काळामध्ये एक सीट ह्याची पण आलेली होती, आपल्या विधानसभेच्या पण विधान परिषदेच्या सीटा होत्या, त्याच्यामध्ये एखादी सीट मुस्लिमांना ते देऊ शकले असते, तीही दिली नाही. त्यामुळे थोडीशी मुस्लिम समाजात नाराजी आहे आणि प्रत्येक ठिकाणी परिषदा घेऊन प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन ही नाराजी मुस्लिम समाज व्यक्त करतो आहे. आणि आता येणाऱ्या लोकसभेमध्ये मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थानं हे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे, आणि ती मागणी एकदम रास्त आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की 1952 मुसलमानांच्या संख्येच्या मानाने लोकसभेमध्ये काय किंवा विधानसभेमध्ये काय प्रतिनिधित्व त्या अर्थाने मिळालं नाही. त्याचे काही परिणाम असतात. मुस्लिम समाज हा शिक्षणामध्ये मागासलेला राहिलेला आहे. मुस्लिम समाज नोकऱ्यांमध्ये नसल्यासारखी अवस्था आहे. प्रायव्हेट नोकऱ्यांमध्येही तो नसल्यासारखा आहे. शिक्षणामध्ये अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याला नीट कर्ज मिळत नाही आहेत, बँका कर्ज देत नाही आहेत, त्यांना उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन दिलं जात नाही, त्यांच्या वस्त्या सुधारण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जात नाही. मुंबईसारख्या ठिकाणी 70-80% मुसलमान बिचारा झोपडपट्ट्यांमध्ये राहतो आहे. आणि ही जी अवस्था आहे ती अवस्था का झाली? कारण प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने मुसलमानांना नीट मिळत नाही. त्यांचे प्रश्न नीट लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मांडले गेले पाहिजे, ते मांडले जात नाहीत.
ह्याचं कारण एकच मी तुम्हाला सांगतो, महिलांच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये बोलताना एखादी महिला जर बोलायला लागली तर तिची हेटाळणी केली जाते, तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु महिलांची संख्या आता वाढलेली असल्यामुळं तुम्हाला दिसेल की लोकसभेमध्ये सुद्धा अतिशय प्रबळपणे आणि कॉन्फिडन्सने आता महिला बोलायला लागलेल्या आहेत. ती आता अवस्था मुसलमानांची राहिलेली नाही. 1980मध्ये एकाच वेळेला असं दिसेल की इंदिराजी जेव्हा सत्तेवर आल्या, एकदा सत्तेवरून गेल्या होत्या इमर्जन्सीच्या नंतर, पुन्हा सत्तेवर आल्या, तेव्हा मुसलमानांची लोकसभेमधली संख्या ही 49 झालेली होती. म्हणजे ही सगळ्यात जास्त संख्या होती. खरं म्हणजे 14% मुसलमानांची संख्या 14%पेक्षा जास्त देशामध्ये, आणि 79 खासदार असले पाहिजेत. परंतु जास्तीत जास्त खासदार फक्त एकाच वेळेला झालेले आहेत, त्यानंतर तितके झाले नाहीत. आणि आता 2014 पासून सातत्यानं घसरत गेलेली आहे आणि आता फक्त 24 खासदार मुसलमानांचे निवडून आलेले आहेत. जिथे मुसलमानांना तिकीटं दिली गेली पाहिजेत ती तिकीटंही दिली गेलेली नाहीत. आणि ज्या तऱ्हेने मुसलमानांच्या संबंधामध्ये सातत्यानं बोललं जातं, त्यांचं हे केलं जातं आहे, काय लांघून चालन केलं जातं आहे, ते त्याचा एक घाबरून इंडिया आघाडीसुद्धा मग मुसलमानांच्या संबंधामध्ये फारसं स्पष्टपणे भूमिका घेत नाही. मुसलमानांना काय असं दिलं गेलेलं आहे? आता त्यांना स्कॉलरशिपसाठी ज्या पैशांची निधी देण्याच्या संबंधात बोललं गेलं होतं ती बंद केली. इतर समाजाला जे काय दिलं जातं ते दिलं जात नाही. मुस्लिम एकदम मागासलेला आहे. म्हणजे आजच्या घडीला दलितांच्यापेक्षा मुसलमान मागे गेलेला आहे. अशी अवस्था असताना इतक्या मोठ्या समाजाला तुम्ही असे मागे टाकता, हे बरोबर नाही. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग रिप्रेझेंटेशन वाढल्याशिवाय या सगळे प्रश्न चर्चेला जाणार नाहीत. आणि आता ज्या विधानसभेच्या निवडणुका येतात त्या निवडणुकांमध्ये आमचं असं म्हणणं आहे, जिथे मुस्लिम मोठ्या प्रमाणात आहेत तिथे तुम्ही 5 अशा जागा आहेत की जिथे मुसलमानांनाच तिकीटं दिली जातात. परंतु त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आहे तिथे जागा दिल्या जात नाही. मी एक हे केलेलं आहे तुम्हाला सांगतो, साधारण 4 असे विभाग केलेले आहेत की ज्याच्यामध्ये साधारण 50% वर असलेल्या 5 जागा आहेत. मालेगाव सेंट्रल, मानखुर्द शिवाजीनगर म्हणजे मुंबई, भिवंडी ईस्ट, मुंबादेवी मुंबई आणि भिवंडी वेस्ट, या 5 जागा आहेत. या 5ची जागा 5चे 5 मुसलमानांनाच मिळायला पाहिजे. म्हणजे तिथे कुणीतरी मध्ये घुसणं हे अतिशय चुकीचं होईल. 2 नंबरला 9 जागा एकूण आहेत. अमरावती 46.5%, मुंब्रा कळवा 43.7%, अकोला वेस्ट 41.6%, भायखला 41.5%, औरंगाबाद सेंट्रल 38.5%, औरंगाबाद ईस्ट 37.5%, वर्सोवा 33.5%, बांद्रा ईस्ट 33.1% आणि कुर्ला 30.7%. पण ती कुर्ला SC आहे, आमची त्याबद्दल तक्रार नाही. म्हणजे या 8-9 जागांपैकी 8 जागा आम्हाला द्या असं आमचं म्हणणं आहे. मुसलमानांना द्या, पहिल्या 5 द्या आणि हा 8 किती झाल्या? 13 जागा झाल्या. पुढे साधारण 20% वरच्या जागा या 15 आहेत. याच्यामध्ये एक SC आहे, 15 नाही 16 आहेत. त्याच्यापैकी एक SC आहे वाशिम, ती सोडा, ती आम्ही मागणार नाही. सोलापूरमध्ये, परंतु सोलापूरमध्ये त्याच्यात येते. त्याची संख्या किती काढली होती आपण? 25% आहे. 25%च्या वर आहे. ह्या जागा काही झालं तरी ह्या जागा ह्याला मिळाल्या पाहिजे, मुस्लिम समाजाला मिळायला पाहिजे. त्या 16 पैकी
आमचं म्हणणं आहे 16चे 16 द्या असं नाही. आमचं म्हणणं आहे त्यातले 14 द्या. आम्ही फार हे होतं दुसरेही लोक निवडून आले पाहिजे अशी आमची भावना आहे. त्यानंतर डी ग्रुप आमचा आहे. त्या डी ग्रुपमध्ये चौथा ग्रुप साधारण 10% वर म्हणजे 17-18%. अचलपूरला 18%, 8 पॉईंट म्हणजे साधारण 19% आहे. औरंगाबाद वेस्टला ती SC आहे, ती सोडा. पण मीरा भाईंदरला 17.1% आहे. जळगाव सिटी 15.1% आहे. अहमदनगर सिटी 15% आहे. कसबा पेठ पुणे 15% आहे. जोगेश्वरी ईस्ट मुंबईची 14.5% आहे. मिरज SC आहे, सोडून द्या. अंधेरी ईस्ट 13.6% आहे. श्रीवर्धन 13.3% आहे. सांगली SC आहे, सोडून नाही. सांगली SC नाही आहे. सांगली 12.7% आहे. वडाला मुंबईमधली 12.4% आहे. उस्मानाबाद 12% आहे. दापोली रत्नागिरीमधली 11.7% आहे. नागपूर वेस्ट 11.4% आहे. दिग्रस 10.8% आहे आणि हिंगोली 10.1% आहेत. या गटातल्या किमान 3-4 सीटा द्या. सगळ्या आम्ही मागत नाही. आता याच्या संबंधामध्ये आमचं असं म्हणणं आहे की ह्या कुणी द्याव्या त्या सीटा, फक्त काँग्रेसने नाही. आघाडीचे जे आहेत महाविकास आघाडीचे पक्ष, अगदी शिवसेना, NCP, काँग्रेस प्रमुख पक्ष, मग त्याच्या समाजवादी असतील, त्याच्यामध्ये हे असतील, शेकाप असेल, त्याच्यावर त्यांचे काय फार त्यांना तुम्ही देणारच नाही आहात. म्हणजे या बहुधा ही जबाबदारी ह्या 3 पक्षांवर आहे आणि 3 पक्षाने मुसलमानांचं प्रतिनिधित्व नीट होईल असं पाहिलं पाहिजे. त्याच्यात मी आता सोलापूरमध्ये आहे. सोलापूर सेंट्रलची जी सीट आहे ही सातत्यानं दुसऱ्यांना गेलेली आहे. एकदा तरी तुम्ही मुसलमानांना जाती. ह्या भागामध्ये एकही मुस्लिम उभा करत नाही. हे काय चांगलं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे, व्यापार करणारा आहे, बऱ्यापैकी आहे, सातत्यानं तुमच्याबरोबर राहिलेला आहे. आणि एक गोष्ट जर सांगितली तर ती अशी की आत्ता जे काय आघाडीला मतदान झालेलं आहे आणि ऑल इंडियाला जे मतदान झालेलं आहे त्या मतदानामध्ये आणि ज्या निवडून आलेल्या सीटा आहेत त्याच्यामध्ये 40% मुस्लिम मतं आहेत. हे मी उघड असं बोलत नाही. याच्या संबंधामध्ये अभ्यास करून आम्ही ही याची मांडणी करतो. 40% आहेत म्हणून आम्हाला सगळ्या सीटा द्या असं पण आमचं म्हणणं नाही. आणि आमच्यामुळंच निवडून आलेले लोक आहेत असाही आमचा क्लेम नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की मुस्लिम समाजाची आजची स्थिती जी आहे ती स्थिती बदलायची असेल तर तिचं प्रतिनिधित्वही बदललं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केलेली आहे त्या घटनेला अनुसरून तुम्ही हे केलं पाहिजे. त्यांचं लिंचिंग होतं, त्यांना मारहाण होते, महाराष्ट्रात होते. बाबासाहेब जिथे जन्माला आले त्या महाराष्ट्रात होते. महात्मा फुलेंनी ज्या मुसलमानांना अतिशय चांगलं वागवलं तिथे होते. शाहू महाराजांनी तर मुसलमानांना अतिशय जवळ केलं तिथे होते. शिवाजी महाराजांच्या बरोबर मुसलमान सातत्याने होते. तिथे महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट घडते आणि या संबंधामध्ये ठोसपणे भूमिका कोणी घेत नाही. हे अतिशय चुकीचं आहे. हे आम्हाला सहन न होणारी गोष्ट आहे असं मी म्हणेन. हे आता बस झालं. तुम्ही कुठे ना कुठेतरी मुस्लिमांच्या प्रश्नांच्याकडे लक्ष द्या आणि हेट स्पीचेस जे करणारे आहेत त्यांना सजा झाली पाहिजे. आणि अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्यांच्या बाजूने समाजाने उभं राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. महाराष्ट्रात दलितांच्यावर कुठेही अत्याचार अन्याय झाला तर तिथे मी जातो. तसं इतरांनीही ज्या ठिकाणी असे अन्याय अत्याचार कुणीतरी कुणाचा तरी एक मुलगा काही बोलतो
आणि तो असं सांगतो की होम मिनिस्टर जे आहेत फडणवीस हे माझे हे आहेत, ते मला सांभाळणारे आहेत. कमाल आहे. म्हणजे जर सरकारची यंत्रणाच या अशा प्रवृत्तींना जर हे करत असेल, प्रोत्साहन देत असेल, तर समाज टिकणार कसा? हे अतिशय चुकीचं आहे. आणि या संबंधामध्ये आघाडीच्या लोकांनी विचार केला पाहिजे, या संबंधात भूमिका घेतली पाहिजे. घाबरून चालणार नाही. एक लक्षात घ्या, अशा रीतीनं तुम्ही घाबरणं म्हणजे एका समाजावर अन्याय होत असताना सुद्धा गप्प बसणे, याचा अर्थ एकंदर सेक्युलर जे लोक आहेत, जे तुमच्याबरोबर आहेत, मग ते हिंदूतले असतील, मुसलमानातले असतील, ख्रिश्चनातले असतील, दलितातले असतील, सगळ्यातले असतील, हिंदू समाज हा संवेदनशील समाज आहे. तो सतत मुसलमानांच्या बरोबर राहिलेला आहे. एका वर्गामध्ये शिकलेली मुलं ते असं बघत नाही, मुलं हा मुसलमान हा हिंदू. कारखान्यामध्ये कामगार करणारा कामगार हा मुसलमान कामगार हिंदू कामगार असं बघत नाही. शेतावर काम करणारा शेतमजूर किंवा शेतकरी हा हिंदू मुसलमान असं बघत नाही. तो सगळा एक आहे. मुद्दाम होऊन त्या संबंधामध्ये मोदी आल्यानंतर या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतो आहे, त्याच्या विरोधामध्ये पूर्णपणे आघाडीच्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. राज्यातला वातावरण संवेदनशील वातावरण झालेलं आहे. संभाजीनगरमध्ये महाराज जे ते मोहम्मद तैय्यारमधून वक्तव्य करतात, मात्र मुख्यमंत्री जे त्यांच्या व्यासपीठावर जातात आणि त्यांना पाठिंबा देतात, त्यांना सुरक्षा देखील पुरवली गेली असता. आपण याकडे कशा पद्धतीने वाटतो? हे अतिशय चुकीचं आहे. आणि मुख्यमंत्री नेमकं काय करू इच्छितात? अजूनपर्यंत मुख्यमंत्री जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा असं बोलत नव्हते. आता तुम्ही RSSच्या शाखेमधून जे तुम्हाला हे येतात, आदेश येतात, त्याप्रमाणे तुम्ही वागता की काय? मोदी ज्या पद्धतीने बोलले 15 ऑगस्टला, हे अतिशय निषेधार्ह आहे. तुम्ही 15 ऑगस्टला जेव्हा हे करता, लाल किल्ल्यावरून भाषण करतात, तेव्हा या समाजाच्या प्रगतीच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये बोललं पाहिजे. नेमके काय प्रश्न आहेत त्याच्यावर बोललं पाहिजे. तुम्ही मुद्दाम होऊन समाजामध्ये काढी घालण्याचं काम करता. ते याच्यावर बोलले त्या UCCच्या संबंधात आपल्या काय कॉमन सिव्हिल कोड युनिफाईड सिव्हिल कोडवर बोलले. माझं मग म्हणणं आहे, युनिफाईड सिव्हिल कोडवर तुम्ही बोलता त्यावेळेला मग तुम्ही मुसलमानांमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घेणार आहात का? फक्त मुसलमानांना का टार्गेट करता? मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सांगू का तुम्हाला? मी सांगतो. तो कागद राहिला माझा, जाऊ दे. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये मुसलमानांमध्ये प्रॉपर्टीचा राईट महिलेला दिला गेलेला आहे. तो तुम्ही देता का? तो दिला जरी सरकारने तरी तो काढून घेतला जातो व्हीलच्या अनुषंगानं. ते त्याला बंदी आणणार आहेत का? नंबर 1. नंबर 2, मुलीचं लग्न ठरलं की अगोदर तिच्याकडून सोड हक्क लिहून घेतला जातो. ते बंद करणार आहात का? तिला देणार आहात का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुस्लिम समाजामध्ये मुलीला 25% म्हणजे मुलाला जर 100% मिळत असेल तर 50%ची प्रॉपर्टी मुलीला मिळाली पाहिजे, असा कायदा आणि ती दिली जाते मुस्लिम समाजामध्ये. ते तुम्ही करणार आहात का? म्हणजे 50% दिली पाहिजे असं माझं म्हणणं नाही. आणि इस्लाम असं कुठे म्हणत नाही की 50% द्या, किमान 50% द्या असं हाय म्हणणं आहे. मग 50% नाही, तुम्ही जर ती 100% द्या असं म्हणत असाल, समानतेचं वाटप करा आईवडिलांच्या प्रॉपर्टीचं, तर त्या संबंधामध्ये आमचं विरोध नाही. तुम्ही करता का? त्याला तयार आहात का? विधवा विवाह मुस्लिम समाजामध्ये होतो, तुम्हाला माहिती आहे, सहजतेने होतो. तुमच्याकडे का होत नाही? अजूनही केश वपनाच्या केसेस होतात, महिलांवर केवढे अत्याचार होतात, ते तुम्ही थांबवणार आहात का? लग्नाच्या वेळेला मुस्लिम समाजातल्या मुलीला हे दिलं जातं, मेहर दिली जाते. तुमच्याकडे उलट आहे.
तुम्हाला मुलीलाच हुंडा द्यावा लागतो. इथे आमच्या मुस्लिम समाजामध्ये हे आहे की मेहर दिली जाते, ते मेहर चालू करणार आहात का तुम्ही? तुम्हाला नेमका काय करायचं आहे, कसला कायदा करणार आहात सांगा इतर समाजाला. वक्फच्या संबंधामध्ये बोलेल, वक्फच्या संबंधामध्ये जर काही वक्फमध्ये त्रुटी असतील आणि असू शकतात, मी असताना त्याची एन्क्वायरी चालू केली होती, मी गेल्यानंतर ती थांबली. बघा ना, त्याची एन्क्वायरी करा, कायद्यानुसार एन्क्वायरी करा. पण मंदिरांच्या ट्रस्टच्या संबंधामध्ये काय, शिखांचे मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी आहेत त्यांचं काय, ख्रिश्चनांच्या प्रॉपर्टी आहेत त्यांचं काय, जैनांच्या प्रॉपर्ट्यांच्या संबंधामध्ये काय, सगळ्यांचीच चौकशी करा ना. तुम्हाला काय करायचं असेल तर फक्त मुसलमानांच्या संबंधातच का? आणि त्या वक्फवर नॉन मुस्लिम पण 2 एजंट हे असतील, मेंबर असतील, ही अट कशासाठी करता? मंदिरांच्या वर तुम्ही मुसलमानांना घेणार आहात. आणि त्याची भाषा वापरताना प्रधानमंत्री असं म्हणतात की सेक्युलर कायदा केला पाहिजे. सेक्युलरिझमची भाषा तुमच्या तोंडी. 1925 पासून तुम्ही सेक्युलरिझमच्या विरोधात बोलत आलेला आहात. तुमचे पूर्वज गोळवळकर गुरुजींनी आपल्या संविधान जो बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय चांगला जगातला संविधान केलेला आहे, त्या संविधानाची टीका केलेली आहे. ही गोधडी आहे, सगळ्या जगातला कायदा आणून ही गोधडी तयार केलेली आहे अशी टीका केली आणि हे आम्हाला मान्य नाही. मनुस्मृतीच्या अनुषंगानं झालं पाहिजे, हा त्यांची अट आहे. आणि हीच तुमची मागणी आहे. तुमच्या डोक्यामध्ये ही नेमकी काय घटना आहे? तुमच्या डोक्यात बाबासाहेबांनी निर्माण केलेली घटना नाही, ती बदलण्याचं तुमचं घाट आहे. 200-400च्या पार तुम्हाला जायचं होतं, ते जाता आलं नाही. म्हणून आता सेक्युलरिझमची गोष्ट करता. सेक्युलरिझमची गोष्ट करत असतात तर हिंदुत्ववादाची गोष्ट करू नका. हिंदुत्ववाद आणि सेक्युलरिझम जाऊ शकत नाही. आमचा पाठिंबा आहे सेक्युलरिझमला. मुस्लिम काही चुकत असतील तर आम्ही सांगू तुम्हाला पण सेक्युलर व्हावं लागेल. पण तुम्ही तयार आहात का त्याला? सेक्युलरिझमला ते तयार नाहीत. त्यांना सेक्युलरिझम ही कल्पना मान्य नाही, ती परदेशीच कल्पना असं म्हणतात. म्हणजे बाबासाहेब काय परदेशी आहेत? काहीतरी बोलता तुम्ही. बाबासाहेबांनी इतकी मेहनत करून नंतर ते आजारी पडले, मेहनत करून त्यांनी घटना केली, त्याला तुमचा इतका विरोध? तर आमचं असं म्हणणं आहे या संबंधामध्ये कणखर भूमिका याने घेतली पाहिजे. दरवेळी सर त्यांचा मुख्य प्रश्न असा होता की मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे. अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्रामधल्या काही शहरांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्राच्या एखाद्या मुख्यपदी बसलेल्या व्यक्तीकडून अशा पद्धतीच्या वक्तव्याचं समर्थन करणं कितपत योग्य आहे? अतिशय मी त्याचा निषेध करतो. आणि ज्या त्या कोण महाराज बोललेले आहेत ना, त्यांना अटक केली पाहिजे. या पद्धतीने बोललं तर उद्या कुणीतरी उठलं आणि रामाच्याबद्दल बोललं तर चालेल का? आपला समाज असा आहे की आपण एकमेकांच्या धर्माची एक आदर करतो. असं आहे, ईदेच्या वेळेला सगळे मुस्लिम हिंदू समाजाचे लोक बाहेर नमाजच्या मशिदीच्या बाहेर किंवा त्या ईदगाच्या बाहेर उभे राहतात आणि लोकांना शुभेच्छा देतात. दिवाळीच्या वेळेला मुस्लिम शुभेच्छा देतात. ह्या देशाची ही आहे परंपरा, ही आहे या देशाची संस्कृती ही आहे. त्यांना संस्कृती बदलायची आहे. आणि असं म्हणून समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री जर असं म्हणत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला हटवला पाहिजे. असला मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काहीतरी डोकं चालून काम करावं असं माझं म्हणणं आहे. सध्या तर काही वेळेस प्रस्तावनेमध्ये आपल्या एक वेळची जे तिथे सहकारी आहेत नारायण राणे त्यांच्या सुपुत्राबद्दल नाव न घेता बोलला. सध्या तुम्ही एकाच म्हणतात की भिण्याची गरज नाही, तुम्ही नाव स्पष्टपणे घेतले, तुम्ही नाव पण स्पष्ट बोलावं अशी विनंती आहे. काय त्यांचं तुम्हाला विधान? नाही, तो फार लहानच आहे. त्याच्या संबंधामध्ये मी काय बोलू? त्याच्याबद्दल मी माझ्यासारख्याने बोलणं पण बरोबर नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण जे मला स्वतःला असं वाटतं राणे साहेबांनी त्याला जरा थोडं ज्ञान द्यावं. एकदम तुम्ही राजकारणात अशाच मुलांना आणता ज्यांना काय कसलंच ज्ञान नाही, त्यांना न कुठल्या धर्माचं ज्ञान नाही, त्याला हिंदू धर्म तरी कळतो का? अशा लोकांना कशासाठी आणता आणि काही बोलतात ते? कुठेतरी व्यसन आणावी. आणि त्या जर यांचं नाव घेऊन बोलत असतील होम मिनिस्टरचं आपल्या फडणवीसांचं, तर फडणवीस साहेबांना मी असं म्हणेन की त्याला जरा रोखा. आणि मधल्या काळात त्यांनी त्यांना रोखलं असं मी ऐकलं. तुमचा आधी तर आमचा बजरंग बली असं म्हणतायत ते
तुमचा आली तर आमचा बजरंग बली असं म्हणतात नितेश राणे. त्यांच्या वक्तव्याकडे कसं बघतात? आमचा अलीने तलवार घेतलेलं नाही तर बजरंग बलीनेही तलवार घेतलेलं नाही. काहीतरी त्याला अली काय माहिती आहे आणि त्याला बजरंग बली काय माहिती आहे. ते जाऊ दे होतं. त्या लहान पोरं काय बोलतात, कुठेतरी ऐकलेलं ते बोलतात. त्याने त्याचं न वाचन न काही असा असलेला तो आहे. त्याला काय ते इकॉनॉमिक्सची डिग्री कशी मिळाली, काय मिळाली, त्याच्या संबंधात मी बोलणं बरं नाही. ते पोलिसांना धमकी देतात. ते असं म्हणतात की आम्ही सरकारमधनं जाणार नाही आणि तुमचे जे काही आहे ते आमच्याच हातात आहेत आणि तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाही. त्यांनी असं पोलिसांना धमकी दिली आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय लहान मुलगा आहे. हे खरं म्हणजे पोलिसांना चॅलेंज आहे. पोलिसांनी अशा रीतीचं तिलपाट लोकांचं गोष्ट ऐकली जाऊ नये. पोलीस काय उगाच नसतं. कमिशनर वगैरे त्यांना सर्व अधिकार दिलेले असतात. ते जर या पद्धतीनं कुणीतरी ते काय त्यांच्यावर या पद्धतीने बोलत असेल तर त्यांनी सहन करू नये. त्याच्याबद्दल त्यांनी कायदेशीर कारवाई करावी. हे पोलिसांचा अपमान ते करतात ना. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. प्रस्तावनेमध्ये आपण सांगितलं की मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडले, लोकसभेला उमेदवारी मिळाली. वर्षानुवर्षापासून मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठीशी असतानाही लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाने मुस्लिमांना वगळलं, डावललं. मग त्यावेळी ही तुमची एकजूट किंवा तुमची ताकद कमी पडली असं वाटत नाही का? कमी पडलीच. मुस्लिम समाजाने हे प्रश्न कधीच उठवले नाहीत आणि आज ते प्रकर्षाने उठवतात कारण एकदम कमी झालेले आहे. ज्या वेळेला काँग्रेस फार प्रबळ होती तेव्हा त्यातले त्यात बऱ्यापैकी मुसलमानांना प्रतिनिधित्व मिळत होतं. काँग्रेस विकलांग झाल्यानंतर हे अशी अवस्था झालेली आहे. आणि मग माझं म्हणणं आहे की आघाडीमध्ये असलेल्या सगळ्या पक्षांनी मुस्लिम समाजाकडे लक्ष द्यावं. या प्रश्नाला जोडून माझा एक प्रश्न आहे दरवेळेस की विधानसभा निवडणुकांमध्ये समाजाला जर व्यवस्थित स्थान नाही मिळालं किंवा जागा नाही मिळाल्या, भविष्यात जर समाजाची तिसरी आघाडी किंवा स्वतंत्र आघाडी निर्माण करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे. असली गोष्ट करू नका. त्याचा फायदा मुसलमान समाजाला होणार नाही. त्याचा फंद मुस्लिम विरोधामध्ये राजकारण करणाऱ्यांच्या हातामध्ये कोलीत देण्यासारखं होईल. हे असलं काही करू नये. मुस्लिम समाजाला मी अगदी हात जोडून विनंती करेन की तुम्ही खूप सहन करता, हे पण सहन करावं लागेल. तुम्हाला प्रतिनिधित्व मिळेल. मी असं म्हणणार नाही, मी निराशवादी नाही. आघाडी याचा जरूर विचार करेल आणि मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व बऱ्यापैकी देऊन मुस्लिम समाजाला आपल्याबरोबर घेण्याचं काम करेल. आणि तुम्ही म्हणताय अशी अवस्थाच निर्माण होणार नाही, पण झाली तरी मुस्लिम समाजाने आजच्या घडीला जी भूमिका घेतलेली आहे तशीच ती घ्यावी. त्यांना फितवण्याचं काम जे कुणाच्या मार्फत होत असेल तर त्याला बळी त्यांनी पडू नये. आता मधल्या या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला मोठ्या प्रमाणात पैशाचा खेळ केला गेला आणि मुस्लिम समाजाची मतं पडू नयेत, मुसलमानांनी मतदानाला जाऊ नये म्हणून प्रयत्न केले गेले. त्याला मुसलमान बळी पडला नाही. तुम्ही बोलताना असं म्हणताय की तिसरी आघाडी पण नाही व्हायला पाहिजे, पण प्रस्तावनेमध्ये तुम्ही असं म्हणालात की इंडिया आघाडीकडनं मुस्लिम समाजाबाबत स्पष्ट भूमिका घेतली गेलेली नाहीये. जर लोकसभेमध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली नाहीये आणि जर समजा विधानसभेमध्ये सुद्धा तशा पद्धतीची तुम्हाला जशी अपेक्षित आहे तशी स्पष्ट भूमिका घेतली गेली नसेल तर मग काय ऑप्शन? असे नाही असं का म्हणता? माझं मत होणार, ती भूमिका घेणार. मुस्लिम समाजाला महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला बऱ्यापैकी प्रतिनिधित्व मिळेल याची जबाबदारी मी घेतो. ते मिळणार आणि या संबंधामध्ये मुस्लिम समाजाला फिटवण्याचं काम कोणीही करू नये. अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आहेत, त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली, त्यांचं पद काढून देण्यात आलं आणि तुम्ही पूर्ण अल्पसंख्याकांना न्याय द्यायचं म्हणता. ज्या पार्टीमध्ये ज्या अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षांना उमेदवारी तो एका अर्थानं अन्याय झालेला आहे, याच्यात काही शंका नाही. एकही 48 जागांमध्ये एकही मुस्लिम उभा करू नये ही सुद्धा जशी चूक झाली तसा विधान परिषदेमध्ये पहिल्यांदाच एकही मुस्लिम तिथे नाही ही काही चांगली गोष्ट नाही. ती कुठे ना कुठेतरी चूक झालेली आहे. परंतु एक मिनिट, परंतु एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली होती. एक तर लक्षात घ्या, ज्यांना ती सीट दिली गेलेली होती ते माझे मित्र होते. त्यांची त्या मिसेस आहेत प्रज्ञा सातव. या सातवांच्या मिसेस
ते आयत्या म्हणजे इलेक्शन आपल्या मधल्या काळात कोविडने ते गेले, अतिशय दुःखद घटना होती आणि त्यांना जी विधान परिषद मिळाली तो काळ पुरा मिळाला नाही. आणि साधारण असं असतं, काळ पुरा जर झाला नसेल तर त्याला दिली जाते. उदाहरणार्थ माझा विधान आपल्या राज्यसभेवर काळ पुरा झाला नव्हता, फक्त 3 वर्ष 3.5 वर्ष झाली. मला न मागताना सोनियाजींनी दिलं होतं, तसं हे झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही नाराजी व्यक्त करणार नाही. ज्या महिलेला दिलं गेलेलं आहे त्या विधवा आहेत आणि त्यांना काळ त्यांचा पुरा झाला नाही, त्याच्याबद्दलची आम्ही नाराजी व्यक्त करण्याऐवजी याच्यापुढे विधान परिषदा, राज्यसभा आणि डायरेक्ट मतदानाच्या साठी मुस्लिमांना प्रतिनिधित्व देण्याचं काम करेल अशी माझी अपेक्षा आहे. बस झालं आता. चालणार आहे. 75 वर्षामध्ये मुस्लिम समाजाला जसं आपण म्हणतोय की 89 किमान खासदार असावेत, तर ते का मिळत नाहीये? असं एक लक्षात घ्या, ज्या सीटा दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त काँग्रेसने नेहमीच मुसलमानांना दिलेले आहे. आणि मी एक शब्द वापरला तो तुम्ही नीट लक्षात घेतले नाही. ज्या वेळेला काँग्रेस प्रबळ होती त्या वेळेला मुसलमानांना प्रतिनिधित्व पूर्ण जरी नाही मिळालं तरी बऱ्यापैकी प्रतिनिधित्व मिळालं होतं. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी अंतुले साहेबांना मुख्यमंत्री केलं गेलेलं होतं, मी नाही विसरू शकत. बिहारमध्ये मुख्यमंत्री झालेले होते, राजस्थानमध्ये झालेले होते, 2 राष्ट्रपती झालेले होते, 2 हे झालेले होते, उपराष्ट्रपती झालेले होते. ही गोष्ट काँग्रेसच्या काळामध्ये झालेली होती. पुरेपूर मिळालं नसलं तरी कुठेतरी हायशी अवस्था होती आणि ती अवस्था निर्माण व्हावी आणि म्हणून ती फक्त काँग्रेसची जबाबदारी नाही, सगळ्या पक्षांनी याचा विचार करून ती केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बस झालं, चला उठा. हे बघा, 11.5% प्रमाणे महाराष्ट्रामध्ये किमान 32 जागा मिळाल्या पाहिजे. परंतु मी 32 जागा मागणार नाही. मी 2014ला 19ला आपला 2009ला सोनियाजींना हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता आणि त्यावेळेला त्यांनी मला एंथनीला भेटायला सांगितलं होतं. मी जाऊन त्यांना भेटलो. ते म्हणाले याच्या दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. काही अडचणी आहेत, लोक तुमचे मान्य करायला तयार नाहीत, परंतु त्यावेळेला 16 लोकांना हे दिलं गेलेलं होतं. माझं म्हणणं होतं 20 लोकांना द्या, 16 लोकांना द्या. आता मी म्हणतो 24, तर ते 20च्या वर जाईल. आपण अपेक्षा करूया 20च्या वर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळावं आणि ते मिळेल अशी मला आशा आहे. आणि सगळ्यांशी या संबंधामध्ये आम्ही शिष्टमंडळाने भेटून पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे हेच आहे आपले नाना पटोळे साहेब यांना भेटून हा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत. काय म्हणताय? नाही, मुस्लिम समाज अशा रीतीनं ध्रुवीकरणाचं राजकारण करणार नाही. ते अल्टिमेटली त्यांच्या जीवावर जातं. जे दलितांचं होतं तेच त्यांचंही होतं, हे लक्षात घ्या. ते होऊ नये. त्यांनी तरी कधी मांडलेले आहेत मुस्लिम समाजाचे प्रश्न? मुस्लिम समाजाचे प्रश्न म्हणजे कम्युनल मुसलमानांचे प्रश्न नव्हे. मुस्लिम समाजाचे सेक्युलर प्रश्न, त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न, मुस्लिम समाजाच्या नोकरीचे प्रश्न, त्यांच्या झोपड्या जाऊन त्यांची चांगली घरं होण्याचा प्रश्न, त्यांच्या व्यापारासाठी त्यांना मदत होण्याचा प्रश्न, त्यांच्या मुलांना नीट स्कॉलरशिप मिळाली पाहिजे हे त्यांचे प्रश्न. ते प्रश्न सचर कमिटीने अतिशय चांगल्या रीतीने मांडणी केलेली आहेत. त्याच्या संबंधामध्ये आग्रह देऊन त्यांनी कधीतरी सत्याग्रह वगैरे केलेलं नाही.
काहीच केलेलं नाही. आणि आता इतकं सगळं कोण कोण बोलतंय, तुम्हीच म्हणताय अमुक माणूस अमुक बोलतोय, त्याच्यावर त्यांची रिॲक्शन कुठे आहे, कुठे आहे? माझं तर म्हणणं असं आहे की मुस्लिम समाजाने आपल्या प्रश्नांच्या संबंधामध्ये आता चर्चा करायला शिकलं पाहिजे. ते कुठला असं आहे, जे स्प्लिंटर ग्रुप आहेत ते नेहमीच कुणाचं ना कुणातरी मदत करत असतात. थँक्यू सो मच. एमआयएम आणि दलितांचा प्रश्न निघाला म्हणून मागच्या काही काळामध्ये काँग्रेसकडनं तुम्ही म्हणताय की म्हणावी तशी मुस्लिमांना जागा दिली जात नाहीये. मात्र प्रकाश आंबेडकर असं म्हणताय की आमच्याकडनं लोकसभेलाही मुसलमानांना प्रतिनिधित्व दिलं गेलं आणि आताच्या विधानसभेलाही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही 89 जागा सांगितल्या त्या त्या ठिकाणी आम्ही मुस्लिम उमेदवार देऊ. तर प्रकाश आंबेडकरांच्या बाजूनं मुस्लिम समाज थांबावा का थांबू नये? असं आहे, प्रकाश आंबेडकरांनी दिलं काय आणि नाही दिलं काय त्याचं काही फायदा नाही. ते तर त्यांना उमेदवार मिळत नाही तेव्हा एखाद्या मुसलमानाला उमेदवारी देतात. तर ती कशाला चर्चा करायला लावता, माझ्या तोडून कशाला बदवता. तुम्ही काही बदलू नका. आघाडी 100% मुसलमानांना न्याय देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.